हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय ना? ठीक आहे, अभ्यास करायला लागेल भरपूर सारा, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, चला आज आपण चालू करतोय अल्कोहोल, फिनॉल, इथर हा चॅप्टर. कोणता रे बाळांनो? अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. ठीक आहे, आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, आता अल्कोहोल म्हणजे काय? ओके, अल्कोहोल म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय येतं पटकन? हा बरोबर बरोबर आहे, हा अल्कोहोल बरोबर आहे तो, पण तोच अल्कोहोल असावा असा आहे का प्रत्येक वेळेस? नाही. ओके, अल्कोहोल म्हणजे काय बाळांनो? अल्कोहोल अल्कोहोल ठीक आहे, अल्कोहोल्स. नाव अल्कोहोल्स म्हणजे काय? एखादा ऑर्गेनिक मॉलिक्यूल आहे, ऑर्गेनिक कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन चेनला OH ग्रुप जोडलेले आहे. काय म्हणलं मी? ऑर्गेनिक मॉलिक्यूल, कार्बन कार्बनची अशी चेन असणार आहे, ती सायक्लिक असेल किंवा ओपन असेल, कार्बनची चेन असणार आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी OH जोडलेला असणार आहे. इस्पेशली सॅच्युरेटेड मध्ये. कशामध्ये बाळांनो? सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये किंवा सॅच्युरेटेड कार्बन कार्बन चेन मध्ये OH जोडलेला असेल, कुठेतरी बॉन्डेड असेल किंवा कनेक्टेड असेल, त्याला काय म्हणणार आपण? अल्कोहोल. ठीक आहे, ओके. बघा, आपण डेफिनेशन लिहून घेऊया. अल्कोहोल्स, द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स, द ऑर्गॅनिक molecules contain or म्हणूया attached. ठीक आहे, contain OH बघा, हायड्रॉक्सी. OH ला काय म्हणतो आपण? हायड्रॉक्सी. attached to the saturated ठीक आहे, हा कसा असणार आहे बाळांनो? सॅच्युरेटेड कार्बनला कनेक्टेड असणार आहे. सॅच्युरेटेड कार्बन, बरोबर आहे, ॲटम. सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला हा कनेक्टेड असणार आहे. ऑलवेज अँड ऑलवेज फिट करून ठेवा डोक्यामध्ये. ओके, एक्झाम्पल जर म्हणलं आपण, चला याचं एक्झाम्पल बघूया लगेच. कन्सिडर एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल बघा, आपण म्हणला एक्झाम्पल मध्ये आपण म्हणूया की एखादा असा अल्कोहोल आहे. ठीक आहे, कोणता अल्कोहोल दिसतोय रे बाळांनो? व्हेरी गुड. कोणता आहे? इथेनॉल, जो की कंझ्युम करण्यासाठी वापरला जातो. बरोबर आहे ना? मॅक्सिमम लेकरांना माहिती आहे की हा कशासाठी वापरला जातो? तर कंझ्युम करण्यासाठी वापरला जातो. ओके, ठीक आहे, याचं पर्सेंटेज असतं बाळांनो. देन कन्सिडर, आपण लिहिलं इथं CH3OH. हा कोणता अल्कोहोल आहे रे बाळांनो? मिथेनॉल. बरोबर आहे, हा सुद्धा अल्कोहोल आहे. आता ज्या वेळेला कॉमन नेमिंग प्रेझेंट होती, कॉमन नेमिंग आपल्याला शिकवली जायची किंवा कॉमन नेम्स आपण ज्या वेळेला बघायचो, त्यावेळेला आपण याला म्हणलं मिथाइल अल्कोहोल, याला म्हणलं इथाइल अल्कोहोल. आता IUPAC मध्ये याला म्हणणार आपण मिथेनॉल. काय म्हणणार बाळांनो? मिथेनॉल. आणि याला काय म्हणणार बाळांनो? इथेनॉल. कन्सिडर, एखाद्याला वाटलं की सर मिथेनॉल इथेनॉलच आहेत का? असं नाही आहे. ओके, इथे OH कन्सिडर सायक्लिक रिंग आहे, इथे OH कनेक्टेड आहे. ओके, सायक्लिक रिंग. हा काय झाला बाळांनो? सायक्लोहेक्झॅनॉल. ठीक आहे, किंवा सायक्लोहेक्झेन 1OL म्हणलं जातं. ठीक आहे, आपण याच्यावरती काही सबस्टिट्यूएंट प्रेझेंट नाही आहेत, म्हणून आपण काय म्हणतो? सिम्पली सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, कन्सिडर, याला म्हणला, एखाद्याला वाटलं सर मी काय करतोय, असा टर्शरी ब्युटेन घेतोय, इथं OH जोडून देतोय, टर्शरी ब्युटॅन. ओके, हा काय झालेला बाळांनो? टर्शरी ब्युटॅनॉल. ठीक आहे, एखादा म्हणलं नाही नाही सर मला IUPAC पाहिजे, 2 मिथाइल. बरोबर, इथून नंबरिंग जर केली आपण, बघा आपण काय केली बाळांनो? इथून नंबरिंग केली. कन्सिडर, इथून 1, इथून 2, इथून 3, 2 मिथाइल. बरोबर आहे, कार्बन किती आहेत? प्रोपॅन. बरोबर आहे, 3 कार्बन म्हणजे कोण? प्रोपॅन. आणि OL कुठे असणार आहे आता? 2OL. राहील लक्षात? ओके, कन्सिडर, एखाद्याला वाटलं नाही 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 सर खूप झाला, मला काय करायचंय, दुसरा आणखी एखादा सांगा.
ओके, असा घेतला हा प्रोपॅन 2L, असा घेतला आपण 1 2 3 4 ब्युटॅनॉल. ठीक आहे. अल्कोहोल, अल्कोहोल म्हणलं की सॅच्युरेटेड कार्बनची चेन पाहिजे बाळांनो. कोणते पाहिजे बाळांनो? सॅच्युरेटेड कार्बनची चेन पाहिजे. दुसरा, याच्यातला दुसरा भाऊ कोण? फिनॉल. ठीक आहे, आपण बघूया फिनॉलला. ओके, नाव फिनॉल फिनॉल फिनॉल. चलो फिनॉल. ओके, फिनॉल बद्दल डिस्कस करूया बाळांनो. फिनॉल आहे आपल्याकडे. ओके, नाव फिनॉल. आता हे फिनॉल्स काय आहेत बघा. ठीक आहे, फिनॉल्स जसं आपण म्हणलं सॅच्युरेटेड कार्बनची चेन आहे, त्याला OH जोडलेला आहे. OH कुठे आहे बाळांनो? सॅच्युरेटेड कार्बनच्या चेनला कनेक्टेड आहे, जोडलेला आहे. त्याला काय म्हणलं आपण? अल्कोहोल्स म्हणले. आता फिनॉल्स काय असणार आहेत? ओके, आता हा सुद्धा हायड्रॉक्सी कंटेनिंगच कंपाऊंड आहे. हा सुद्धा काय बाळांनो? हायड्रॉक्सी कंटेनिंग कंपाऊंड आहे. पण याचा हायड्रॉक्सी कुठे जोडलेला असेल तर डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला जोडलेला असणार आहे. कुठे जोडलेला असणार आहे? अरोमॅटिक रिंग आहे आणि त्या रिंगला कुठेतरी एका जागेवरती जोडलेला असणार आहे. ओके, चला आपण थोडंसं डिफाइन करूया याला पहिल्यांदा. देस आर, ओके, हे काय आहेत? देज आर अरोमॅटिक. अदरवाइज याला आपण असं म्हणूया, in these molecules ओके, in these molecules OH म्हणजे कोण रे बाळांनो? हायड्रॉक्सी ग्रुप is attached to the aromatic ring. ओके, आपण असं म्हणूया डायरेक्टली ज्या कंपाऊंड मध्ये OH हा डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? फिनॉल. ओके, आता तुम्हाला कन्फ्युजन असेल की बाबा इथं पण अल्कोहोल आहे, इथं पण OH आहे. ओके, दोन्ही केसमध्ये मग काय फरक आहे सर? वेगळं काय आहे? तर वेगळं काय आहे बाळांनो? अरोमॅटिक रिंग मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, त्याच्यावरती OH असतो. ठीक आहे. ओके, आपण बघूया एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झाम्पल. ओके, नाव एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणला? बेन्झीन घेतला. ओके, बेन्झीन आहे. आपण काय म्हणला? त्याच्यावरती काय जोडायचं बाळांनो? OH जोडायचा. तो कुठं असला पाहिजे? डायरेक्ट रिंगला जोडलेला असला पाहिजे. ओके, हा OH, याला काय म्हणणार बाळांनो? फिनॉल. काय म्हणायचा? फिनॉल. राहील लक्षात? ठीक आहे, दुसरा एक्झाम्पल. कन्सिडर 2 अरोमॅटिक रिंग्स आहेत. किती बाळांनो? 2. ओके, इथं आपण OH जोडलाय. ओके, हा काय आहे बाळांनो? परत फिनॉल. हा सुद्धा कुठल्या कॅटेगरीमध्ये आला? फिनॉलच्या कॅटेगरीमध्ये आला. एखाद्याला वाटलं सर हा OH आहे ना, OH ची मी जागा बदलतो. चेक करा रे बाळांनो, पोझिशन चेंज केली म्हणून त्याचं काही प्रॉपर्टी चेंज होणार आहे का? केमिकल प्रॉपर्टी चेंज होईल. ओके, हा कोणाला परत कुठल्या कॅटेगरीमध्ये आला रे बाळांनो? फिनॉलच्या कॅटेगरीमध्ये आला. का? तर अरोमॅटिक रिंगला हा डायरेक्टली जोडलेला आहे, म्हणून हा कुठे आला? फिनॉलच्या कॅटेगरीमध्ये. राहील लक्षात? ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, ओके, कन्सिडर आपण काय म्हणला? इथे अरोमॅटिक रिंग, इथे एक अरोमॅटिक रिंग, परत एक अरोमॅटिक रिंग जोडली आपण. आता बघा हे 3 अरोमॅटिक रिंग आहेत. कुठल्याही पोझिशन वरती तुम्ही जर OH जोडला तर हा कुठल्या कॅटेगरीमध्ये गेला बाळांनो? फिनॉलच्या कॅटेगरीमध्ये गेला. राहील लक्षात? ओके, एखाद्याला वाटेल की बाबा हे असेच एक्झाम्पल असतात का? असेच एक्झाम्पल असतात का? किंवा असेच असले पाहिजेत का? ओके, ठीक आहे, आपण काय करूया? थोडंसं कॅटेगराईज करूया. बघूया इथं आपण काय करूया? OH लिहूया. ओके, आणि या दोघांचे आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल ट्राय करू, जेणेकरून तुम्हाला काय होईल? पटकन लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आपण ट्राय करूया नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल बाळांनो. नाव पहिला एक्झाम्पल. चला, एक सांगायचंय तुम्हाला. हा ओके, इथं काय करायचं तुम्हाला? इन्फॉर्म करायचंय, मला सांगायचंय, गाईड करायचंय. काय? हा अरोमॅटिक आहे,
बरोबर आहे. अरोमॅटिक इन द सेन्स कोणता वाला बाळांनो? फिनॉल्स. ओके, हा फिनॉल आहे की अल्कोहोल आहे तुम्हाला सांगायचंय. राहील लक्षात? ओके, आपण बघूया एक एक एक्झाम्पल. कन्सिडर, मी काय केला, इथं बेन्झीन रिंग लिहिली. व्यवस्थित बघा रे बाळांनो, इथं OH लिहिलाय, इथं CH3 आहे. हा अरोमॅटिक आहे, म्हणजे अरोमॅटिक रिंगला OH कुठे आहे रे बाळांनो? डायरेक्टली जोडलेला आहे. काय म्हणणार याला? बोला पटकन, काय म्हणणार? फिनॉल. व्हेरी गुड. आपण याला काय करूया, एक्झाम्पल देतो मी, आपण परत बघूया. दुसरा कन्सिडर, आपण काय केला, इथं बेन्झीन रिंग लिहिली. व्यवस्थित बघा रे बाळांनो, इथं OH लिहिला. ठीक आहे, आणि इथं आपण NO2 लिहिलाय. हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येईल बाळांनो? कुठल्या कॅटेगरीमध्ये? व्हेरी गुड. हा पण फिनॉल, हा सुद्धा काय रे बाळांनो? फिनॉल. ठीक आहे. परत एक्झाम्पल तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मी काय केलं, चला म्हणलं पोरांना काय करूया, आपण एक अशी रिंग देऊया आणि इथं OH देऊया, इथं NO2 देऊया. कोणता रे बाळांनो? फिनॉल आहे का? नाहीये. गुड, छान. चौथा कन्सिडर, इथं काय केलं आपण, सायक्लोपेंटेनची रिंग दिली, इथं OH लिहिलाय. ठीक आहे, हा कोणत्या कॅटेगरीमध्ये बाळांनो? अल्कोहॉल. हा सुद्धा काय रे बाळांनो? अल्कोहॉल. हा सुद्धा कुठे आला? अल्कोहॉलच्या कॅटेगरीमध्ये. राहील का लक्षात? ओके, एखाद्याला वाटलं की चला सरांनी काय केलं होतं, आपल्याला कन्फ्यूज केलं होतं, आपण बघूया, ट्राय करूया. ठीक आहे, इथं OH लिहिला. ओके, किती नंबर? 5 नंबर. इथं OH लिहिला. आता मला सांगा बरं, हा फिनॉल आहे की अल्कोहॉल आहे बाळांनो? काय आहे? व्हेरी गुड, हा काय आहे? फिनॉल, P. ओके, 6 नंबर. कन्सिडर, आपण काय केला, एक असा लिहिला, हा OH लिहिला. काय रे बाळांनो? अल्कोहॉल. व्हेरी गुड. कन्सिडर, आपण एक्झाम्पल, हा OH आहे. सांगा बरं, अल्कोहॉल की फिनॉल? अल्कोहॉल. व्हेरी गुड, हुशार आहे. ठीक आहे. ओके, आपण चलूया नेक्स्ट कॅटेगरीमध्ये जाऊया, आपण पुढच्या पार्टमध्ये जाऊया. ओके, आपण बघितला अल्कोहॉल, आपण बघितला फिनॉल. आता नेक्स्ट मध्ये जाऊया आपण. नेक्स्ट मध्ये म्हणलं कन्सिडर करूया आपण की आपल्याकडे आणखी अल्कोहॉल आहे, तो कुठल्या कॅटेगरीचा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे, आपण बघूया. अल्कोहॉल बघितलाय, फिनॉल बघितलाय. नेक्स्ट आपण बघूया अरोमॅटिक अल्कोहॉल. कोणता बघायचा बाळांनो? अरोमॅटिक अल्कोहॉल. ठीक आहे, नेक्स्ट वाला है अरोमॅटिक अल्कोहॉल. ओके, अरोमॅटिक अल्कोहॉल बघा व्यवस्थित आहे का? अल्कोहॉल सॅच्युरेटेड कार्बनचे चेन, मग ते सायक्लिक असेल किंवा ओपन चेन असेल, काय होती ते? काय होतीये? सॅच्युरेटेड कार्बनची चेन होती. ठीक आहे. दुसरा अरोमॅटिक अल्कोहॉल. अरोमॅटिक अल्कोहॉल इथं आलंय. त्याच्या अगोदर आपण फिनॉल पण बघितलं. ठीक आहे, फिनॉल. फिनॉल म्हणजे काय होते बाळांनो? फिनॉल म्हणजे ते कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला जोडलेला होता. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता नेक्स्ट वन कोणता रे बाळांनो? अरोमॅटिक अल्कोहॉल. ठीक आहे. ओके, व्यवस्थित बघा याची डेफिनेशन काय सांगते. द कंपाऊंड्स, ओके, द कंपाऊंड्स in which, okay, compounds, the compounds in which OH, OH म्हणजे कोण रे बाळांनो? हायड्रॉक्सी ग्रुप. ओके, OH ग्रुप is, बघा OH ग्रुप is attached to the side chain of aromatic रिंग. बघा इथं काय सांगते की OH ग्रुप आहे, जुडलेला आहे. कुठे आहे? साइड चेनला आहे. अरोमॅटिक रिंग आहे, अरोमॅटिक रिंगच्या साइडला एक अशी साइड चेन गेली, त्याला आपण जोडलाय. ओके, म्हणजे डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला आहे का बाळांनो? जर हा डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला असता तर त्याला काय म्हणलं असतं आपण? फिनॉल्स. व्हेरी गुड. पण हा कुठे जोडलेला आहे? आता हा जोडलेला आहे, अरोमॅटिक रिंग तर दिसतंय आपल्याला, पण त्याच्या साइडला कुठेतरी हा जोडलेला आहे, त्याला काय म्हणणार आपण?
ॲरोमॅटिक अल्कोहोल, कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे. OH हा साईड चेनला जोडलेला आहे म्हणून याला काय म्हणलं आपण, हा अल्कोहोलचा पार्ट आहे, पण कुठे आहे तो, साईड चेनला आहे म्हणून काय म्हणलं याला आपण ॲरोमॅटिक अल्कोहोल. राहील का लक्षात? ओके, चला एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल, ठीक आहे, ॲरोमॅटिक रिंग पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आपण ॲरोमॅटिक रिंग काढली. हा म्हणला काय बेन्झीन रिंग आहे, इथं साईड चेन आपण काय लिहिला, CH3. याला काय केलं आपण, OH जोडला बाळांनो. ओके, आता हा काय झाला, अल्कोहोल आहे, पण कोणता अल्कोहोल आहे, ॲरोमॅटिक अल्कोहोल. कोणता आहे बाळांनो, ॲरोमॅटिक अल्कोहोल. ओके, आता ॲरोमॅटिक अल्कोहोल याचं नाव आहे बाळांनो बेन्झील अल्कोहोल. बेन्झील अल्कोहोल काय रे बाळांनो, बेन्झील अल्कोहोल. अल्कोहोल म्हणलं की पटकन तिकडेच डोकं लावायचं नाही प्रत्येक वेळेस. ठीक आहे, हा अल्कोहोल म्हणलं की हा चला सर, अल्कोहोल हा चला सर. ओके, हा तो वाला नाहीये, चुकून उकून कन्झ्युम कराल. ठीक आहे, एक्झाम्पल कन्सिडर, बेन्झीन रिंग आहे. ठीक आहे, इथं अशी साईड चेन आहे, इथं असं म्हणलं OH. व्यवस्थित बघा रे बाळांनो, OH कुठं जोडलेला आहे, या कार्बनला जोडलेला आहे. हा कार्बन कुठे आहे, साईडला आहे. बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH आहे का, नाही आहे. कुठं जोडलाय, साईडला कुठेतरी जोडलाय. बरोबर आहे की नाही? ओके, नेक्स्ट वन, कन्सिडर. आपण म्हणलं एखादी ॲरोमॅटिक रिंग घेतली, इथे एक ॲरोमॅटिक रिंग घेतली आणि इथं असा कुठंतरी जोडून दिला आहे OH. साईड चेनला येणारे बाळांनो आहे, याला काय म्हणणार आपण, ॲरोमॅटिक अल्कोहोल. राहील का लक्षात? व्हेरी गुड. ठीक आहे, कन्सिडर एखादी ॲरोमॅटिक रिंग. कन्सिडर आपण घेतला इथं नायट्रोजन कंटेनिंग ॲरोमॅटिक रिंग, हेट्रोसायकल म्हणला, इथं परत OH दिला, म्हणणार का, एक्झॅक्टली ॲरोमॅटिक अल्कोहोल. कन्सिडर आपण काय केला, याला चेंज केला, म्हणलं 3 रिंग घेऊया सर आपण. तुम्हाला 3 काय 10 घ्या. ॲरोमॅटिकच्या साईडला पाहिजे ना आपल्याला. ओके, एवढा म्हणलो इथं असे जोडतो सर मी, इथं OH लिहितो. लिहिना, काय फरक पडतो, काहीच नाही. रिंग आहे, रिंगच्या साईडला कुठेतरी जोडलेला आहे. ओके, एखाद्याला वाटलं मी बेन्झीन रिंग लिहितो सर, सांगा बघू याचा काय म्हणणार तो, असा लिहिणार, इथं म्हणलं OH. काय सर, साईड चेनला आहे. कुठं आहे साईड चेन, साईड चेन खूप दूर आहे ना. हो बरोबर आहे की नाही, खूप दूर जोडलेला आहे. डायरेक्टली रिंगला आहे का, नाही आहे. डायरेक्टली रिंगला नसेल तर मग ॲरोमॅटिक अल्कोहोल. राहील लक्षात? फिनॉल बनाल का, नाही, पक्का, हा अजिबात विसरायचं नाही बाळांनो. ठीक आहे, ओके. आपण काय बघितलं पहिल्यांदा, अल्कोहोल, सॅच्युरेटेड कार्बनला OH जुडलेला असेल त्याला काय म्हणणार, अल्कोहोल. दुसरा फिनॉल, फिनॉल म्हणजे OH कुठं जुडलेला असणार आहे, डायरेक्टली बेन्झीन रिंगला. ठीक आहे, तिसरा ॲरोमॅटिक अल्कोहोल, OH जुडलेला असणार आहे पण डायरेक्टली रिंगला पण नसणार आहे, सॅच्युरेटेड चेनला असणार आहे. पण कुठं, ॲरोमॅटिक रिंग आहे, त्याला कुठंतरी जोडलेली साईड चेन आहे, त्या साईड चेनला हा जोडलेला आहे. बरोबर आहे का? त्याला काय म्हणलं आपण, ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. राहील लक्षात? ओके, नेक्स्ट वन. ठीक आहे, इथर्स. काय बाळांनो, इथर्स. आता हे इथर्स काय आहेत बघूया आपण. काय बघायचं बाळांनो आपल्याला, इथर्स. ठीक आहे, इथर्स बघूया आपण. ओके, नाव हे इथर्स काय आहेत. इथर म्हणजे ते कंपाऊंड, व्यवस्थित आहे का, इथर म्हणजे ते कंपाऊंड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन 2 अल्काइल ग्रुपच्या साईडला असेल. व्यवस्थित आहे का, इथर म्हणजे ते कंपाऊंड ज्याच्यामध्ये OH म्हणजे OH नाही आहे, ऑक्सिजन दोन्ही साईडला ऑक्सिजनच्या अल्काइल ग्रुप असतील किंवा अराइल ग्रुप असतील किंवा एक अल्काइल ग्रुप आणि एक अराइल ग्रुप, एक अल्काइल आणि एक अराइल असे ग्रुप प्रेझेंट असतील. अशा केसेसला आपण काय म्हणायचं, किंवा अशा मॉलिक्युल्सला काय म्हणायचं आपण, इथर्स. ओके, the organic molecules, the molecules in which, okay, in which two alkyl groups or, बघा और म्हणलंय आपण. ठीक आहे, or two aryl groups
aryl groups, okay, 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. बघा, the molecule in which 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group are connected by single oxygen atom. म्हणजे काय बाळांनो, एका ऑक्सिजनला 2 अल्काइल ग्रुप किंवा 2 अराइल ग्रुप किंवा 1 अल्काइल ग्रुप आणि 1 अराइल ग्रुप. आता मॅक्झिमम लेकरांना असं पण टेन्शन येऊ शकतं, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना काय वाटतं, हे अल्काइल काय चालू केलं मास्तरनी, बरोबर आहे का? अल्काइल ग्रुप म्हणजे कोणते रे बाळांनो? अल्केनच्या चेन असतील, सायक्लिक असतील किंवा ओपन चेन असतील, त्याला काय म्हणतो आपण? अल्काइल. आता अराइल म्हणजे काय सर? परत जाम टेन्शन, बरोबर आहे? अराइल म्हणजे कोणते रे बाळांनो? अरोमॅटिक. अराइल म्हणजे कोणते? अरोमॅटिक म्हणजे 2 अरोमॅटिक रिंग असे जोडलेले असतात, बरोबर आहे? किंवा परत मी काय म्हणलं, किंवा त्याला सोडून एक अल्काइल ग्रुप असेल आणि दुसऱ्या साईडला कोण असेल? अराइल ग्रुप. ते कशा असतील? जोडलेले असतील. कशाने? ऑक्सिजनने. म्हणजे सेंटरमध्ये ऑक्सिजन आहे, 2 ग्रुप साईडला जोडलेले आहेत. आपण एक्झाम्पल बघूया. कन्सिडर, आपण काय केला, साधा एक्झाम्पल घेऊया आपण, जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. बघा रे बाळांनो, इथे लिहिलं आपण CH3OCH3. ठीक आहे. आता मला सांगा, CH3 अल्काइल आहे की अराइल आहे बाळांनो? कोणता आहे? अल्काइल की अराइल? अल्काइल. व्हेरी गुड. म्हणजे हा कोणता इथर असणार आहे? अल्किल इथर असणार आहे, बरोबर आहे? ठीक आहे. दुसरा कन्सिडर, आपण काय केला, CH3CH2OCH3. व्यवस्थित बघा, इकडे पण अल्काइल ग्रुप आहे. आपण इथं क्लासिफिकेशन बघत नाही आहेत, आपण काय बघतोय, फक्त इथर काय आहेत समजून घेतोय. क्लासिफिकेशन आपण पुढे बघणार आहेत, ठीक आहे? इथं बघा, इकडे CH3CH2 आहे, ऑक्सिजन, परत CH3, म्हणजे 2 अल्काइल ग्रुपला ऑक्सिजनने काय केले? कनेक्ट केले. त्याला काय म्हणणार आपण? इथर. और कन्सिडर, इकडे एक अरोमॅटिक रिंग आहे बाळांनो, अशी अरोमॅटिक रिंग, इथे एक ऑक्सिजन, परत इकडे अरोमॅटिक रिंग. सांगा बरं, याला कोणता म्हणायचा? अरिल इथर. आता दोन्ही साईडला कोणते आहेत? अरिल ग्रुप आहेत. यांना काय म्हणणार आपण? अरिल इथर्स. राहील का लक्षात? ओके, गुड. ओके, देन कन्सिडर, एखाद्याला वाटलं मी एक अरिल ग्रुप घेतो आणि एक अल्काइल, इथं CH3O, इथं अरोमॅटिक रिंग. ओके, म्हणजे एका साईडला अल्काइल, दुसऱ्या साईडला कोण आहे बाळांनो? अराइल ग्रुप आहे, बरोबर आहे का? ओके, म्हणजे एक अल्काइल ग्रुप आहे, एक अराइल ग्रुप आहे, म्हणजे अरिल आणि अल्काइल सुद्धा इथं आपल्याला कॉम्बिनेशन कळून गेलं. ठीक आहे. म्हणजे बघा, पहिला अल्कोहोल, सॅच्युरेटेड कार्बन्स आहेत, सॅच्युरेटेड कार्बनला हायड्रॉक्सी जोडलेला आहे. दुसरा फिनॉल, फिनॉल म्हणजे अरोमॅटिक रिंगला हायड्रॉक्सी जोडलेला आहे. तिसरा अरोमॅटिक अल्कोहोल्स, अल्कोहोल्स आहेत, OH आहे, हायड्रॉक्सी आहे, तो कुठे जोडलेला आहे? साईडला कुठेतरी रिंगच्या. ओके, रिंगला आहे का डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला आहे का? नाही, साईडला अल्काइल चेनला जोडलेला आहे कुठेतरी. ठीक आहे. चौथा आपण म्हणला इथर्स, बरोबर आहे? इथर म्हणजे कोणते कंपाऊंड? जे कंपाऊंड एका ऑक्सिजनने सेपरेट केलेले आहेत, सोप्या भाषेत, किंवा 2 ग्रुप एकाच ऑक्सिजनने जोडलेले आहेत, दोघांना कनेक्टिंग ब्रिज आहे तो. ठीक आहे, त्याला काय म्हणलं आपण? इथर्स. राहील लक्षात? ओके ओके, फर्दर आपण पुढे जाऊया बाळांनो. आता ह्या इथर्सला थोडंसं आपण काय करूया? डिस्क्राईब करूया. बाळांनो, हे जे इथर्स आहेत ना, ओके, याला आपण अनहायड्राइड सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो बाळांनो? अनहायड्राइड. कोणत्या अनहायड्राइड म्हणायचे रे बाळांनो? कोणत्या अनहायड्राइड? पटकन सांगा. अल्कोहोलचे अनहायड्राइड. गुड, छान. ओके, याला काय म्हणायचं? अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल. ठीक आहे, तुम्ही अनहायड्राइड बघितलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण परत, म्हणजे ऑलरेडी तुम्ही अनहायड्राइड बघितलेले आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जात नाही. आपण काय करतोय? डायरेक्टली याचे की पॉइंट लिहितोय. याला काय म्हणलेलं असतं बाळांनो? अनहायड्राइड ऑफ अल्कोहोल.
अनहायड्राइड ऑफ अल्कोहॉल्स, हे काय आहेत, अल्कोहॉलचे अनहायड्राइड आहेत. ठीक आहे. आणखी याला आणखी एक म्हणलं जातं. ओके, हे काय असणार आहे तर बाळांनो, आता हे ऑक्साइड्स आहेत की नाही, ऑक्सिजन आहे की नाही, त्याच्यामुळं याला ऑर्गॅनिक ऑक्साइड सुद्धा म्हणलं जातं. कोणते ऑक्साइड्स रे बाळांनो, कोणते, ऑर्गॅनिक काय ऑक्साइड्स, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स. ओके, जर तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन पडला बोर्ड मध्ये, जनरली पडू शकतो. ठीक आहे, पडला तर एवढं लिहिलं 2 मार्क मिळून जातात. खूप जास्त झालंय. ठीक आहे, सीईटी मध्ये, नीट मध्ये, जेई मध्ये जनरली विचारलं जात नाही, पण जर विचारलं गेलं हे कुठल्या टाईपचा अनहायड्रेट आहे, अल्कोहॉलचा अनहायड्रेट आहे, हा फिनॉलचा अनहायड्रेट झाला. बरोबर आहे की नाही. ठीक आहे. ऑर्गॅनिक ऑक्साइड्स कोणाला म्हणतात, कोणाला म्हणतात बाळांनो, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स कोणाला म्हणतात. व्हेरी गुड, ऑर्गॅनिक ऑक्साइड्स म्हणजे इथर्स. हा, ओके गुड. चला आपण पुढे जाऊया, क्लासिफिकेशन करूया. ओके, आपण सुरुवातीला काय करूया, अल्कोहॉल आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन बघूया. कशाचं क्लासिफिकेशन बाळांनो, अल्कोहॉल आणि फिनॉलचे सुरुवात करूया आपण. ओके, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहॉल. ओके, नोट डाउन करा पॉइंट, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहॉल्स. ओके, क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन कशाचं बघणार आहेत, अल्कोहॉलचं बघणार आहेत. ठीक आहे, अदरवाईज लिहून देतो, नाहीतर तुम्ही परत म्हणाल कशाचं क्लासिफिकेशन सर, अल्कोहॉलचं क्लासिफिकेशन रे बाळांनो. कशाचं क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहॉल, अल्कोहॉलचं क्लासिफिकेशन. ठीक आहे. ओके, नाव आता याला डिफरंट टाईपने आपल्याला काय करता येतं बाळांनो, क्लासिफाय करता येतं. ठीक आहे, सुरुवात करूया आपण कशाच्या बेसिसवरती, नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप किती जोडलेले आहेत याच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन करूया. ठीक आहे. ओके, पहिला पॉइंट, ऑन द बेसिस ऑफ number of hydroxy, that is OH groups. आता नंबर ऑफ OH ग्रुप वरती पण क्लासिफिकेशन आहे बाळांनो. जेवढे जास्त OH ग्रुप, जेवढे कमी OH ग्रुप, त्याच्या अकॉर्डिंग आपण क्लासिफिकेशन करणार आहेत. ओके, बघा व्यवस्थित बघा रे बाळांनो. इफ म्हणलं मी, काय म्हणला, इफ 1 hydroxy, that is OH group is present. ओके, एक ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणणार आपण, मोनोहायड्रॉक्सी. काय म्हणणार, मोनोहायड्रॉक्सी, मोनो. ठीक आहे, राहील का लक्षात बाळांनो, मोनोहायड्रॉक्सी. ठीक आहे, याला काय म्हणलं आपण, मोनोहायड्रॉक्सी. ठीक आहे, दुसरा. ओके, याच्यामध्ये दुसरा, इफ 2 हायड्रॉक्सीज आर प्रेझेंट, किती बाळांनो, 2. इफ 2 hydroxy OH groups are present, ओके, याला काय म्हणणार आहे बाळांनो, पटकन सांगा, काय म्हणायचं, काय म्हणणार, डायड्रॉक्सी. बरोबर आहे, मोनो, याला काय म्हणणार, डायहायड्रॉक्सी. ओके, जर 3 असतील तर काय म्हणाल रे बाळांनो, इफ 3 हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट. इफ किती रे बाळांनो, 3. इफ 3 OH groups, okay, if 3 OH groups are present, इकडे घेऊया आपण,
आर प्रेझेंट. काय म्हणायचं बाळांनो, 3 जर असतील तर काय म्हणणार, पटकन सांगा. ट्रायहायड्रॉक्सी. बरोबर आहे की नाही? ओके. मोनोमध्ये मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल घेऊ शकतो आपण. डाय मध्ये आपण 1,2 डायल्स घेऊ शकतो. ट्राय मध्ये आपण काय घेऊ शकतो, ग्लिसरॉल. बरोबर आहे की नाही? ओके. हा ओके. आणखी एक याच्यातला शेवटचा लास्टवाला. ओके. इफ more than 3 OH groups are present. मोर दॅन 3 म्हणलं रे बाळांनो, किती पाहिजे मग? कमीत कमी आहे 4. त्याला म्हणायचं पॉलीहायड्रॉक्सी. काय रे बाळांनो? पॉलीहायड्रॉक्सी. पॉली लिहिलं म्हणून फक्त पॉली म्हणू नका, याला काय म्हणायचं? पॉलीहायड्रॉक्सी. ठीक आहे. ओके. आता काय करूया आपण, एक्झाम्पल्स बघूया. त्याच्यामध्ये मोनो, डाय, ट्राय, मग ते अरोमॅटिक असतील, ॲलिफॅटिक असतील किंवा फिनॉल्स असतील, काही देणं घेणं आहे का? नाही आहे. ठीक आहे. फक्त अल्कोहॉल आहेत की फिनॉल आहेत तेवढं बघायचं आपल्याला. राहील लक्षात? ठीक आहे. आपण म्हणूया मोनोहायड्रॉक्सी. ठीक आहे. कन्सिडर. चला एक 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 एक्झाम्पल्स आपण ट्राय करूया. ओके. नाव बाळांनो, हा मी OH लिहिलाय. ठीक आहे. दुसरा कन्सिडर HOCH2CH2OH लिहिलाय. तिसरा HOCH2CH इथे आणि परत OH लिहिलाय. इथे एक OH लिहिलाय. व्यवस्थित बघा रे बाळांनो, व्यवस्थित बघा, व्यवस्थित. बिलकुल घाई करू नका. लेक्चरला मध्ये मध्ये पॉज करा, पॉज करून लिहून घ्या आणि परत पुढं प्ले करा. ठीक आहे. पण घाई करू नका. ठीक आहे. आपण याला जर म्हणलं कॅटेगराईज केलं, फॉर एक्झाम्पल आता इथं म्हणलं हा कोणता आहे? हा मोनो. हा कोणता आहे रे बाळांनो? मोनो. हा कोणता आहे रे बाळांनो? डाय. हा कोणता आहे रे बाळांनो? ट्राय. ओके. एखाद्याला वाटलं सर पॉलीचा एक्झाम्पल. पॉली म्हणजे काय करा, आणखी एक कार्बन वाढवायचा. कार्बन वाढवायचं म्हणजे काय करायचं बाळांनो? 1 2 3 4 5 कन्सिडर. इथं OH लिहिला आपण, इथं OH लिहिला आपण, इथं एक OH लिहिला आपण, इथे एक OH लिहिलाय आपण. किती झाले रे बाळांनो? 1 2 3 4 झाले ना? हा, याला पॉली म्हणायचा, दबकायचं नाही. ठीक आहे. ओके. इथं OH लिहिला, हा पण कुठं रे बाळांनो? परत पॉलीमध्ये. ओके. डन. कन्सिडर. एखाद्याला वाटलं सर मग काय करतो, असं सायक्लोहेक्झेन लिहितोय. काय लिहितोय? 1 2 3 4 5 6. कोणता? मोनो की डाय की ट्राय की टेट्रा की पॉली? कोणता रे बाळांनो? पॉली. गुड. छान. नेक्स्ट. कन्सिडर. आपण काय केला, असा एकच लिहिलाय. व्यवस्थित वगैरे बाळांनो. मोनो, डाय, ट्राय कोणता? मोनो. गुड. छान. नेक्स्ट वन. कन्सिडर. इथे लिहिला आपण OH. कोणता? डाय. गुड. ओके. हा, आता आपल्याला या बेसिसवरती समजलं तुम्हाला मोनो कोणता आहे, डाय कोणता आहे, ट्राय कोणता आहे. पण हे कोण आहेत रे बाळांनो? अल्कोहॉल्स. हे कोण आहेत? अल्कोहॉल्स. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला असं पण येऊ शकतं ना एक्झाम्पल. चला म्हणलं एखाद्यानं काय केलं, एक्झाम मध्ये दिला हा मोनो, डाय, ट्राय. ठीक आहे. एखाद्याला काय वाटलं, चला पोरांना काय करूया आपण, कन्फ्यूज करूया. एरोमॅटिक रिंग दिली, OH दिला. बघा हा कोण आहे? फिनॉल आहे. बरोबर आहे का? हा मोनो आहे की डाय आहे की ट्राय आहे की टेट्रा? कोणता? पॉली आहे का? नाही. डाय आहे का? नाही. ट्राय आहे का? नाही. कोणता आहे? मोनो. कोणता आहे रे बाळांनो? मोनो. कन्सिडर. आणखी एक रिंग दिली, OH. कोणता आहे रे बाळांनो? ट्राय. कोणता? ट्राय. कन्सिडर. आणखी एक रिंग दिली, म्हणलं चला पोरांना परत कन्फ्यूज करूया. इथं OH, इथं OH, इथं OH, इथं OH. कोणता रे बाळांनो? पॉलीहायड्रॉक्सी. कोण आहे? फिनॉल. फिनॉल. ओके. आपण लिहूया म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ओके. हा कोणता आहे रे बाळांनो? मोनो. पण कोण आहे? फिनॉल आहे. कोण आहे? फिनॉल. हा कोण आहे रे बाळांनो? ट्राय. कोण आहे? पण फिनॉल आहे. परत कोण आहे?
फिनॉल. हा कोण आहे रे बाळांनो? पॉली हायड्रॉक्सीच आहे ना, पॉलीहायड्रॉक्सी. कोण आहे रे बाळांनो? अगेन फिनॉल. बरोबर आहे का? ओके गुड. देन कन्सिडर. आता मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. एक प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ना. चेक करा, नोट डाऊन करा, व्यवस्थित लिहा. ओके, आन्सर्स तुम्हाला लिहायचे, मला नाही, तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट वन, फोर्थ, फिफ्थ. ठीक आहे. थोडे एक्झाम्पल्स मोनोडाय ट्राय जे आहेत ते आयडेंटिफाय करायचे आणि लिहायचे. ठीक आहे, राहील लक्षात. ओके, नेक्स्ट वन, पुढे जाऊया आपण. ठीक आहे. हे कशाच्या बेसिसवरती झालं? नंबर ऑफ हायड्रॉक्सी ग्रुप्स आर प्रेझेंट. जेवढे हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट आहेत त्याच्या बेसिसवरती आपण काय केलं बाळांनो? क्लासिफिकेशन केलं. फर्दर पुढचं क्लासिफिकेशन करूया बाळांनो. कोणत्या कशाच्या बेसिसवरती असणार आहे? द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन प्रेझेंट इन कार्बन. ठीक आहे. ओके, बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन म्हणजे तो जो OH आहे ना, तो कुठल्या टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे त्याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं बाळांनो? क्लासिफिकेशन करायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बनच्या हायब्रिडायझेशनच्या बेसिसवरती आपल्याला परत काय करायचं बाळांनो? काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचंय. ठीक आहे. ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल sp3 हायब्रिड कार्बन आहे. कसा कार्बन आहे? sp3 हायब्रिड कार्बन. पहिला एक्झाम्पल आपण चालू करूया, सुरुवात करूया. पहिला, याच्यातला पहिला कोणता रे बाळांनो? sp3 हायब्रिड कार्बन. एक कोणता रे बाळांनो? sp3 हायब्रिड. sp3 हायब्रिड कार्बन. आता sp3 हायब्रिड कार्बन म्हणजे कोणता कार्बन? एक कार्बन ज्याला डिफरंट ग्रुप जोडलेले आहेत. चारही ग्रुप कसे पाहिजे? वेगळे पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच्यापैकी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोणते असणार आहेत? प्रायमरी असणार आहेत, सेकंडरी असणार आहेत, टर्शरी असणार आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, आपण बघूया, एक एक बघूया. प्रायमरी ओळखता येतात का आपण ते पण चेक करूया. प्रायमरी कार्बन कोणता, सेकंडरी कार्बन कोणता, टर्शरी कार्बन कोणता, अल्कोहोल्स कोणते, आपण एक एक करून बघूया रे बाळांनो. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. ओके, कोणता कार्बन घ्यायचा पहिल्यांदा? प्रायमरी. गुड. प्रायमरी कार्बन पासून सुरुवात करूया. ठीक आहे. ओके, पहिला प्रायमरी अल्कोहॉल. कोणता अल्कोहॉल बाळांनो? प्रायमरी. आता प्रायमरी अल्कोहॉल म्हणजे कोणता? जिथं कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण जो OH जोडलेला आहे तो CH2 ला जोडलेला असतो. त्याला आणखी एक साइड चेन असते. कोणता? CH2 ला. OH कुठे जोडलेला असणार आहे? CH2 ला. आणि त्याच्या साईडला कितीही मोठी चेन असू द्या, काही देणं घेणं नाहीये, काही देणं घेणं नाहीये. ओके, तो कुठे जोडलेला पाहिजे बाळांनो? CH2 ला जोडलेला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया की जो OH आहे तो अशी कार्बनची चेन गेली आहे, जिथं CH2 आहे त्याला जर OH असेल तर तो कसा असणार आहे? प्रायमरी. एक्झाम्पल मध्ये बघूया आपण, लगेच लक्षात येईल तुमच्या. ओके, कन्सिडर. हा वाला बघा रे बाळांनो, या केसमध्ये हा वाला कार्बन कसा असणार आहे? प्रायमरी कार्बन असणार आहे. बरोबर आहे का?
कन्सिडर दुसरा इथे बघा हा जर लिहिला मी चालेल का नाही चालणार आपण काय करूया याला चेंज करूया ठीक आहे कन्सिडर हा OH लिहिला हा कोणता असणार आहे प्रायमरी असणार आहे कारण हा कार्बन कसा आहे CH2 आहे त्याला एकच ग्रुप जोडलेला आहे ज्या वेळेला त्या कार्बनला म्हणजे OH कंटेनिंग कार्बनला एक ग्रुप जोडलेला असेल ग्रुप म्हणला मी तर त्याला कोणता म्हणायचं बाळांनो प्रायमरी कार्बन ठीक आहे कन्सिडर आपण काय केलं एक सायक्लोहेक्सेन लिहिला व्यवस्थित बघा बाळांनो इथं CH2OH व्यवस्थित जर बघितला हा OH कुठे आहे या CH2 वरती आहे हा कार्बन कोणता झाला परत प्रायमरी कार्बन राहील लक्षात ओके प्रायमरी कार्बन म्हणजे कोणता कार्बन ज्या कार्बनला एकच अल्काइल ग्रुप जोडलेला आहे त्याला म्हणायचा प्रायमरी कार्बन आणि अल्कोहोल प्रायमरी कोणता बाळांनो ज्या प्रायमरी कार्बनला OH जोडलेला आहे सोप्या भाषेत OH कुठं CH2 ला राहील लक्षात गुड ओके नेक्स्ट वन कन्सिडर इथं आहे आपल्याकडे सायक्लोपेंटेन इथं CH2OH अगेन CH2 आला याला काय म्हणायचा प्रायमरी एखाद्याला वाटलं काय करायचं इथं टर्शरी घेतला आपण पुढे CH2 घेतलाय इथं OH आहे आता मला सांगायचं CH2 आहे का नाही बाळांनो आहे CH2 आहे म्हणलं की काय झाला प्रायमरी कार्बन झाला कन्सिडर एखाद्यानं काय केला आयसोप्रोपाइल घेतला इथं CH2 लिहिला आणि तो OH लिहिला अगेन हा कार्बन कोणता परत हा कार्बन प्रायमरी कार्बन राहील लक्षात ओके राहीलच पाहिजे ओके डन सेकंडरी कार्बन ठीक आहे किंवा सेकंडरी अल्कोहोल ठीक आहे सेकंडरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल कळाले ओके आता या केसमध्ये कसं असणार आहे बाळांनो की जो आपला OH आहे तो सेकंडरी कार्बन वरती असणार आहे सेकंडरी कार्बन म्हणजे कोणता ज्या कार्बनला दोन अल्काइल ग्रुप किंवा दोन अराइल ग्रुप कोणते का असेना तो जुडलेला असणार आहे बरोबर आहे म्हणजे दोन ग्रुप जुडलेले असतील त्या कार्बनला अशा कार्बनला जर OH असेल तर त्याला कोणता म्हणायचा सेकंडरी अल्कोहोल कोणता बाळांनो सेकंडरी अल्कोहोल एक्झाम्पल वगैरे बाळांनो हा कोणता आहे चेक करा बरं हा वाला कार्बन याला दोन ग्रुप जुडलेले आहेत का चेक करा बाळांनो आहेत हा बघा हा एक ग्रुप हा दुसरा ग्रुप बरोबर आहे का याला कोणता अल्कोहोल म्हणायचा सेकंडरी कोणता सेकंडरी ठीक आहे कन्सिडर एक्झाम्पल नेक्स्ट वन आपण असा लिहिलं इथं OH लिहिला व्यवस्थित बघायला बाळांनो इथं परत आपण काय केलंय हा वाला कार्बन पकडलाय जिथं OH जोडलेला आहे तो कार्बन कोणता आहे सेकंडरी आहे की नाही आहे ओके कसा कळाला राईट साइडला एक ग्रुप जोडलेला आहे लेफ्ट साइडला एक ग्रुप जोडलेला आहे दोन ग्रुप जोडलेले आहेत त्याला काय म्हणलं आपण सेकंडरी ओके कन्सिडर आपण काय केलं एखादी मोठी चेन दिली अशी म्हणला इथं OH आहे व्यवस्थित बघा बाळांनो हा परत कार्बन कोणता आला सेकंडरी कार्बन दोन ग्रुप जोडलेले आहेत ना OH ज्या कार्बन वरती आहेत त्यालाच किती ग्रुप जोडलेले आहेत तेवढा चेक करायचा बरोबर तो जर एकच ग्रुप जोडलेला असेल प्रायमरी दोन ग्रुप जोडलेले असतील सेकंडरी नाव अगेन वन मोर थिंग ठीक आहे टर्शरी अल्कोहोल कोणता अल्कोहोल टर्शरी बाळांनो याला T डायग्राम मध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता कशामध्ये T डायग्राम मध्ये काय म्हणायचा सरळ वरती 3 रोज घ्यायचे खाली चला पहिला sp3 हायब्रिड कार्बन आहे त्याच्यामधला पहिला प्रायमरी दुसरा सेकंडरी तिसरा टर्शरी 3 वेगवेगळे एक्झाम्पल वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये राहील लक्षात ओके कमी काढून दाखवू ठीक आहे आता येतं बघूया आपण त्याच्यानंतर मी तुम्हाला T डायग्राम काढून देतो ठीक आहे ओके टर्शरी अल्कोहोल आता या केसमध्ये काय असणार आहे बाळांनो या केसमध्ये जो कार्बन आहे ज्याला हायड्रॉक्सी ग्रुप जोडलेला आहे त्या कार्बनला बघा इथं OH आहे या OH कंटेनिंग कार्बनला 1 2 3 ग्रुप जोडलेले असतील याला काय म्हणायचा टर्शरी एक्झाम्पल आणखी एक म्हणूया चला असा मोठी चेन घेतली आपण ओके इथं काय केलं आपण सिंपली इथं OH लिहिला आणि इथे एक ग्रुप जोडून दिला चेक करा बरं बाळांनो हा वाला कार्बन बघा बरं कोणता दिसतोय तुम्हाला कोणता दिसतोय सेकंडरी आहे बरोबर आहे ह्याला किती ग्रुप पाहिजेत त्या कार्बन वरती 3 पाहिजेत किती पाहिजेत 3 पाहिजेत आहेत किती 2 म्हणजे आणखी एक ग्रुप पाहिजे इथं आपण म्हणूया असा एक ग्रुप आहे आलं लक्षात ओके नेक्स्ट वन कन्सिडर आपल्याकडे असा सायक्लिक सिस्टम आहे सायक्लिक मध्ये इथं OH लिहिलाय आपण व्यवस्थित बघा इथं OH लिहिलाय आता या कार्बनला व्यवस्थित बघा रे बाळांनो या कार्बनला किती ग्रुप जोडलेले दिसत आहेत खालच्या साईडला एक गेलाय आणि वरच्या साईडला एक गेलाय बरोबर आहे की नाही दोनच आहेत ते दोन असतील तर कोणता असणार आहे बाळांनो कोणता सेकंडरी पाहिजे कोणता आपल्याला टर्शरी म्हणलं की किती ग्रुप पाहिजेत 3 किती पाहिजेत बाळांनो 3 ओके आला तिसरा ग्रुप ओके
म्हणजे हा काय झाला टर्शरी. आता ह्याला टी डायग्राम मध्ये जर बघायचं असेल, चला टी डायग्राम मध्ये पण बघूया आपण. ओके, टी डायग्राम मध्ये चला टी डायग्राम काढून घेऊया. ठीक आहे, ओके. कंसिडर, चलो 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 चलो, प्राइमरी अल्कोहल, प्राइमरी अल्कोहल, प्राइमरी अल्कोहल. प्राइमरी अल्कोहल म्हणजे कोणते? प्राइमरी अल्कोहल कोणते? हा, जे की सिंगल कार्बन आहे त्याला CH2 आहे त्याला जोडलेला, म्हणजे ज्या कार्बनवरती हायड्रॉक्सी आहे त्या कार्बनला एकच ग्रुप जोडलेला पाहिजे. ठीक आहे, ओके. दुसरा सेकंडरी अल्कोहल, कोणता अल्कोहल सेकंडरी कसं ओळखायचा? हायड्रॉक्सी आहे त्याला किती जोडलेले असणार आहेत ग्रुप त्या कार्बनला? 2, बरोबर आहे की? ठीक आहे. तिसरा टर्शरी अल्कोहल, कोणता अल्कोहल? टर्शरी. याला काय म्हणायचा? किती ग्रुप असतील याला? 3. किती किती? 3 3 3 3. ठीक आहे, ओके. चला एक्झाम्पल्स पण लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, म्हणजे हा कसा असणार आहे? 1 2 3 असे एक्झाम्पल किती पण लिहू शकता ना. एखाद्याला वाटलं मी असा लिहितो, इथं OH लिहितो, इथं मोठी चेन जोडून देतो. एखाद्याला वाटलं असं मी इथं टर्शरी कार्बन देतो आणि इथं OH लिहितो. हा कार्बन बघायचा आपल्याला ज्या कार्बनला एकच ग्रुप जोडलेला आहे, सगळ्यामध्ये एक 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 ग्रुप जोडलेला आहे बाळांनो, याला काय म्हणायचा? प्रायमरी अल्कोहॉल्स. राहतील लक्षात? ओके. दुसरा सेकंडरी अल्कोहॉल बघा, 2 कार्बन हायड्रॉक्सी कंटेनिंग, ज्या कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे त्याला किती ग्रुप पाहिजेत? 2 2 2. किती किती? 2. ठीक आहे, कन्सिडर आपण अशा मोठी चेन दिली तर म्हणला इथं OH, याला सुद्धा 2 ग्रुप आहेत, राईटला एक लेफ्टला एक, बरोबर आहे का? ठीक आहे. एखाद्याला वाटलं मी असं इथं टर्शरी लिहितोय आणि बघूया सरांना कन्फ्युज करून टाकूया आपण. ठीक आहे, इथं वगैरे वेळांनो हायड्रॉक्सी, ज्या कार्बनवर हायड्रॉक्सी प्रेझेंट आहे त्या कार्बनला किती ग्रुप जोडलेले? 2. ठीक आहे, कोणता अल्कोहल? सेकंडरी. एखाद्याला वाटलं चला अरोमॅटिक अल्कोहल घेऊया, ओके, मला इथं असा लिहिलाय म्हणतो इथं काय द्यायचं? असा, इथं OH द्यायचं. चेक करा रे बाळांनो, या हायड्रॉक्सीवाल्याला वरती CH3 आहे, इकडे अरोमॅटिक रिंग आहे, हा सुद्धा कोणता झाला? सेकंडरी. कोणता? सेकंडरी. ठीक आहे, टर्शरी. बरं बाळांनो, हायड्रॉक्सीवाला कार्बन इथं OH लिहिलाय आपण, हा हायड्रॉक्सीवाला कार्बन आहे, याला किती ग्रुप जोडलेले पाहिजेत? किती आहे? 3 3. 1 2 3. कुठला का असेल ना, सायक्लिक असेल असायक्लिक असेल काही देणे नाही, किती ग्रुप जोडले पाहिजेत? 3. त्याला काय म्हणायचा? टर्शरी. ठीक आहे, ओके. कन्सिडर सायक्लिक घेतला, हा म्हणलं इथे एक ग्रुप, इथे एक OH. आता सांगा बरं हा सुद्धा कोणता झाला? टर्शरी. कोणता? टर्शरी. गुड. नेक्स्ट आपण घेतला सायक्लोपेंटेन, इथं म्हणला चला OH लिहूया, चालेल की नाही? का नाही चालणार बाळांनो? चालेल की? ओके, राहील लक्षात? ओके. आता याच्यामध्ये फर्दर आणखी थोडंसं आहे, आणखी क्लासिफिकेशन याच्यामध्येच प्रायमरी सेकंडरी टर्शरी याच्यासोबतच आणखी एक आहे रे बाळांनो. प्रायमरी सेकंडरी टर्शरी मध्ये हे मध्येच आपण एक बेंझिनवाला घेतलाय ना, ओके, तसे एक्झाम्पल आहेत, परत बघूया आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी. ठीक आहे, चला नेक्स्ट वन कन्सिडर. ओके, आता बघा आपण काय म्हणलं? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. आता हे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल फर्दर आहेत आणखी, त्याच्यामध्ये आपण म्हणूया 2 टाईप मध्ये आणखी परत टाकूया त्याला. कोणत्या? अल्लायलिक आणि बेन्झेलिक. कोणत्या रे बाळांनो? अल्लायलिक आणि बेन्झेलिक. अरे sp3 कार्बन, sp3 कार्बन मध्ये आपण म्हणलं प्रायमरी सेकंडरी टर्शरी. त्याच्या फर्दर पुढे गेल्याच्या नंतर आपण काय म्हणतोय? प्रायमरी सेकंडरी टर्शरी झाले की अल्लायलिक आणि बेन्झेलिक म्हणतोय. ठीक आहे, अल्लायलिक काय असतात बघूया आपण पहिल्यांदा. कोणाला बघायचं बाळांनो? अल्लायलिक. ठीक आहे, अल्लायलिक बघा. ओके, अल्लायलिक. ओके, अल्लायलिक.
अलायलिक अल्कोहल. आता हे अलायलिक अल्कोहल कोणते? अलायलिक अल्कोहल कोणते? Those hydroxy group which are attached to the sp3 carbon, नीट आहे का? sp3 carbon which is next to double bond called as allylic alcohol. काय म्हणलं आपण? The alcohols or the hydroxy group which is attached to that carbon which is next to double bond. ठीक आहे, चला लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात राहील. The hydroxy group is attached to that carbon which is sp3 and next पुढचा कुठं? next to the double bond. ओके, हा कसा आहे रे बाळांनो? हायड्रॉक्सी आहे, अल्कोहोल आहे, पण तो कुठे प्रेझेंट आहे? डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनवर. बरोबर आहे. एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा एक्झाम्पल मध्ये असा इथे डबल बॉन्ड लिहिलाय बाळांनो, इथं परत एक कार्बन आहे, याच्यावरती OH लिहा. हा कोणता झाला? अलायलिक अल्कोहल. कोणता रे बाळांनो? अलायलिक अल्कोहल. कन्सिडर एखाद्याने काय केलं? CH डबल बॉन्ड CH2 आणि इथं OH दिलाय. हा कोणता झाला? अलायलिक अल्कोहल. डबल बॉन्ड इथं आहे. डबल बॉन्ड कुठे? चेक करा, व्यवस्थित बघा, अजिबात कन्फ्युजन मध्ये जायचं नाही. डबल बॉन्ड इथं आहे बघा, इथं. त्याच्या नेक्स्ट कार्बन वरती OH आहे का? आहे. त्याला कोणता म्हणणार? अलायलिक अल्कोहल. आता अलायलिक अल्कोहल मध्ये फर्दर मोर मला सांगा, या कार्बनला किती ग्रुप जोडलेले आहेत बाळांनो? एक. कोणता? डबल बॉन्ड आला, म्हणून हा कोणता असणार आहे? अलायलिक अँड प्रायमरी. कोणता असणार आहे बाळांनो? अलायलिक तर आहेच आहे, आणि तो कसा आहे बाळांनो? प्रायमरी आहे. लक्षात? ओके, अलायलिक आहे आणि तो कसा आहे? प्रायमरी आहे. हा सुद्धा चेक करायला बाळांनो, हा कार्बन कसा आहे? प्रायमरी आहे. अलायलिक आणि प्रायमरी. ओके, एक्झाम्पल आणखी बघूया आपण, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअरन्स येऊन जाईल. ठीक आहे. कन्सिडर आपल्याकडे अशी लॉंग चेन आहे, इथं OH लिहिलाय, इथे एक CH3 लिहिलाय आपण. ठीक आहे. आपण काय म्हणलं होतं की ज्या कंपाऊंड मध्ये इथं बघा, ओके, तो कार्बन दिसतोय मार्क केलेला, त्याच्यावरती म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप जिथं आहे प्रेझेंट आहे, जिथं OH प्रेझेंट आहे, त्या कार्बनवरती किती ग्रुप आहेत ते बघायचं आणि डिसाईड करायचं काय म्हणायचं याला. ठीक आहे. आता इथे बघा, एक आणि एक दोन ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत? दोन. याला काय म्हणणार? पटकन सांगा, काय म्हणणार? सेकंडरी. आणि कोणता? अलायलिक आहे का? आहे. डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन वरती OH आहे, अलायलिक आहे. आणि कोणता रे बाळांनो? सेकंडरी. कोणता रे बाळांनो? सेकंडरी. कन्सिडर एखाद्याला वाटलं, असं एक्झाम्पल देऊया, पोरांना कन्फ्यूज करायचं आपल्याला. इथे डबल बॉन्ड दिला, इथं 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 असा OH दिला. ठीक आहे. आता बघा, या केसमध्ये आपण काय म्हणलं होतं? इथं चेक करायचं, OH वाला कार्बन चेक करायचा. काय चेक करायचा? OH वाला कार्बन चेक करायचा. OH वाला कार्बनला जेवढे ग्रुप त्याच्या अकॉर्डिंग डिसाइड करायचं. एक असेल प्रायमरी, दोन असेल सेकंडरी, तीन असेल टर्शरी. काय म्हणायचं मग आता याला? टर्शरी. कोणता? अलायलिक. IUPAC बघतोय का आपण? नाही. अलायलिक आहे की नाही एवढंच बघतोय आपण. काय बघतोय आपण? अलायलिक आहे की नाही एवढंच बघतोय ना. ठीक आहे. तो काय असणार मग आता? अलायलिक. कोणता? टर्शरी. अलायलिक टर्शरी. अलायलिक आणि कोणता बाळांनो? टर्शरी. ठीक आहे. नेक्स्ट वन. ओके, नेक्स्ट वन. ओके, बेंझिलिक अल्कोहल. कोणता रे बाळांनो? बेंझिलिक. बेंझिलिक अल्कोहल. बेंझिलिक अल्कोहल कोणतं? अलायलिक समजले आपल्याला.
काय कोणते कळाले आपल्याला? अलायलिक कळाले. अलायलिक कोणते होते? डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन वरती, बरोबर आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. फर्दर मोर बेन्झिलिक कोणते? आता बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हणजे कोणते अल्कोहोल? जे की व्यवस्थित आहे का, अरोमॅटिक रिंगच्या नेक्स्ट कार्बन वरती OH आहे, त्याला कोणते म्हणायचे? बेन्झिलिक अल्कोहोल. कोणते अल्कोहोल बाळांनो? बेन्झिलिक अल्कोहोल. कुठे असणार आहे ते? बेन्झिन रिंग आहे म्हणजे अरोमॅटिक रिंग आहे. कोणती रिंग? अरोमॅटिक रिंग. त्याच्या नेक्स्ट कार्बन वरती OH आहे, त्याला काय म्हणायचा? बेन्झिलिक अल्कोहोल. ओके, इथं असं आपण म्हणूया OH group is attached to that carbon which is attached to the benzene रिंग. इथला जो OH आहे तो कुठे अटॅच असणार आहे बाळांनो? कुठं? बेन्झिन रिंग. OH वाला जो आहे कार्बन जो आहे तो कुठे अटॅच असणार आहे? बेन्झिन रिंगला. म्हणजे एक्झाम्पल बघा, लक्षात येईल तुम्हाला. बेन्झिन रिंग, इथं OH आहे बाळांनो. आलं लक्षात? बेन्झिन रिंगच्या पुढच्या कार्बन वरती OH आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण याला असं म्हणूया बेन्झिलिक आहे आणि कोणता आहे बाळांनो? प्रायमरी. बेन्झिलिक आहे आणि कोणता आहे तो? प्रायमरी. ठीक आहे. दुसरा बेन्झिन रिंग घेऊया आपण. याच्यावरती आणखी एक ग्रुप दिलाय. एक ग्रुप असताना म्हणजे बेन्झिन होता, एक ग्रुप होता प्रायमरी, आता दोन आले, कोणता असणार आहे? सेकंडरी. पण कोणता? बेन्झिलिक आणि सेकंडरी. बी फॉर बेन्झिलिक. ओके, नेक्स्ट वन. कन्सिडर अरोमॅटिक रिंग लिहिली आपण. 1 2 OH. टोटल नंबर किती आहेत रे बाळांनो? ग्रुप्स 1 2 3. 3 ग्रुप आहेत. 3 ग्रुप असले की कोणता असणार आहे? टर्शरी. बेन्झिलिक आणि कोणता रे बाळांनो? बी आणि टर्शरी. राहील का लक्षात? राहील ना? गुड, हुशार आहेत तुम्ही. असं लक्षात कसं काय राहणार नाही? ओके, याच्यामध्ये आणखी एक राहिला रे बाळांनो. ठीक आहे, याच्यामध्ये आणखी एक राहिला, आपण बघूया, त्याला पण ऍड करून घेऊया लगेच. कोणता पॉइंट आहे आता तो? तिसरा पॉइंट असेल ना? ओके, चला. अलायलिक बघितला आपण, बेन्झिलिक बघितला आपण. आता बघूया व्हिनायलिक. कोणता बघायचा आहे? व्हिनायलिक. ओके, व्हिनाइल. याला व्हिनाइल अल्कोहोल सुद्धा म्हणलं जातात बरं का, नाहीतर फिनाइल अल्कोहोल म्हणसाल. कोणता अल्कोहोल? व्हिनाइल. ओके, व्हिनाइलिक अल्कोहोल्स. नाव हे व्हिनाइलिक अल्कोहोल्स काय असतात? ओके, बघा, या कंपाऊंड्स मध्ये OH ग्रुप जो आहे तो डायरेक्ट डबल बॉन्डला जुडलेला असतो. कुठे असतो बाळांनो? डायरेक्ट डबल बॉन्डला जुडलेला असतो. डायरेक्ट अजिबात नाही, इकडे तिकडे अजिबात बघत बसायचं नाही. डायरेक्ट डबल बॉन्ड दिसला तिथं OH असेल त्याला कोणता म्हणायचा? व्हिनाइलिक. ओके, in this type of alcohols, the OH group is directly attached to the double bonded कार्बन. ओके, आता बघा, इथं तुम्हाला खूप कन्फ्युजिंग पण एक्झाम्पल्स येऊ शकतात. आपण बघूया एक 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 एक. कन्सिडर एक्झाम्पल.
म्हणजे आपल्याकडे असा डबल बॉन्ड बघायचा, डबल बॉन्डवर OH आहे का? आहे. कोणता अल्कोहोल? विनाइल अल्कोहोल. प्रायमरी सेकंडरी टर्शियरी काही देणे घेणं नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन. कन्सिडर आपल्याकडे इथं असा डबल बॉन्ड आहे, इथं OH आहे. चालेल ना बाळांनो? डबल बॉन्ड वरती आहे ना, प्रायमरी सेकंडरी बघायचं का? नाही बघायचं. कोणता अल्कोहोल म्हणायचा? विनाइल अल्कोहोल. ठीक आहे. कन्सिडर इथे असा डबल बॉन्ड आहे, इथे OH आहे. कोणता अल्कोहोल? विनाइल अल्कोहोल. कोणता? विनाइल अल्कोहोल. कन्सिडर इथे डबल बॉन्ड आहे. ओके, इथे डबल बॉन्ड आहे, इथे OH आहे. कोणता अल्कोहोल? विनाइल अल्कोहोल. डायरेक्ट डबल बॉन्डला OH जुडलेला आहे का? आहे. काय म्हणणार? विनाइल अल्कोहोल. काय म्हणायचा? विनाइल अल्कोहोल. काय म्हणायचा? विनाइल अल्कोहोल. राहील का लक्षात? राहील ना? ओके. आता कन्फ्युजन कुठं होऊ शकतं विनाइल अल्कोहोल्स मध्ये? कन्फ्यूजन कुठं होऊ शकतं? इज देयर एनी पॉसिबिलिटी टू गेट कंफ्यूज्ड? हाँ बेटा, यहाँ पे लिटल कंफ्यूजन हो सकता है. कहाँ पे कंफ्यूजन होगा बताता हूँ. देखो बेटा, कंफ्यूजन जहाँ पे होगा वो एग्जाम्पल, ये देखो, ये डबल बॉन्ड बेंझिन रिंग आहे ना. ओके, इथं OH दिसतंय का बाळांनो? OH आहे का? आहे का? आहे ना. हा, आता मला सांगा, याला विनाइल अल्कोहोल म्हणायचं का? डायरेक्ट डबल बॉन्डला आहे ना. नाही, याची सेपरेटच कॅटेगरी आहे ना. याला सेपरेटच केलंय ना आपण. याला काय म्हणलंय आपण? फिनॉल. काय म्हणलंय आपण? फिनॉल. याला अजिबात डबल बॉन्ड सोबत मर्ज करायचं नाही. आता इथं ज्या वेळेला डबल बॉन्ड सोबत मर्ज करायचं नाही म्हणलं की एक सोपं लॉजिक वापरायचं. ओपन चेन सायक्लिक कंपाऊंड, बेन्झीन नसला पाहिजे, अरोमॅटिक नसला पाहिजे. अरोमॅटिक रिंग वरती OH आला, फिनॉल्स. सायक्लिक रिंग आहेत, सायक्लिक रिंग आहेत, ओपन चेन आहेत, ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहेत. अशा केसेसमध्ये विनाइल अल्कोहोल म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इथं बघा, डबल बॉन्ड आहे, OH आहे. हा सुद्धा विनाइल अल्कोहोल. हा सुद्धा काय झाला? विनाइल अल्कोहोल. पण बघा, कन्सिडर असा जर दिला तुम्हाला, इथे डबल बॉन्ड आहे म्हणतो याला विनाइल अल्कोहोल, चालेल का? नाही. हा कुठल्या कॅटेगरीमध्ये? फिनाइलच्या कॅटेगरी. कुठल्या कॅटेगरीमध्ये? फिनाइलच्या कॅटेगरीमध्ये. राहील लक्षात? ओके. आणि जर असा दिला तरी बाळांनो, कसं आहे? डबल बॉन्ड आहे, चेन ओपन आहे. कोणता अल्कोहोल? विनाइल अल्कोहोल. राहील लक्षात? पक्का? ठीक आहे, गुड. ओके, नेक्स्ट वन. sp2 हायब्रिड कार्बन, विनाइल अल्कोहोल. हा, इथं असं म्हणू शकता. कोणता कार्बन आहे बाळांनो? sp2 हायब्रिड कार्बन. ओके, कोणता कार्बन? sp2 हायब्रिड. पहिला कोणता होता? sp3 हायब्रिड कार्बन. राहील लक्षात? ओके, एक कॅटेगरी राहिली आपली, ती पण बघूया. क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. क्लासिफिकेशन ऑफ कोणत्या बाळांनो? इथर्स. इथर्सचं क्लासिफिकेशन बघूया आपण. ओके, क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. इथर्स. इथर्सला आपल्याला काय करायचं बाळांनो? क्लासिफाय करायचं. ठीक आहे. इथर्स क्लासिफिकेशन. ठीक आहे. इथर बघा बाळांनो, आपण काय म्हणलं? 2 अल्काइल ग्रुप एका ऑक्सिजनने जोडलेले, बरोबर आहे की नाही? 2 अराइल ग्रुप एका ऑक्सिजनने जोडलेले. एक अल्काइल ग्रुप, एक अराइल ग्रुप, दोन्ही एका ऑक्सिजनने जोडलेले. त्यांना काय म्हणायचं आपण? इथर्स म्हणायचं. आता त्या इथर्सला आपल्याला क्लासिफाय करायचं आहे, बरोबर आहे? अल्कोहोलला आपण क्लासिफाय केलं, फिनॉल सांगितले आपण. ओके, आता कोणाला क्लासिफाय करायचं? इथर्सला. याला 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. याला किती कॅटेगरीमध्ये बाळांनो? 2 कॅटेगरीमध्ये. पहिला, ओके, याच्यातला पहिला सिमेट्रिकल इथर्स. एक सिमेट्रिकल, सिमेट्रिकल. ठीक आहे. आता हे सिमेट्रिकल काय असेल बघा बाळांनो? सिमेट्रिकल म्हणजे दुसरं काहीच नाहीये, ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला जे ग्रुप आहेत ते सेम. ओके, ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला ग्रुप कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. ओके, म्हणजे आपण असं म्हणूया, ओके,
the alkyl or aryl groups attached to the oxygen atom should be same. म्हणजे ज्या ऑक्सिजनला 2 अल्काइल ग्रुप असतील, 2 अराइल ग्रुप असतील, दोन्ही कसे पाहिजेत बाळांनो? सेम. त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिकल इथर. राहील का लक्षात? ओके, गुड. एक्झाम्पल वगैरे बाळांनो. एक्झाम्पल CH3OCH3. कोण आहे? CH3OCH3. ओ, अरे इकडे ओ नाही आहे, इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. तुम्ही तिकडे ओ काय चालू आहे? ठीक आहे, ओ नका करू जास्त. ओ कोणाला बोलवत आहे? ए, ठीक आहे, हा नाही, ओ आहो नाही, ओ. ठीक आहे, इकडे बघा, इकडे एक CH3 आहे, इकडे पण एक CH3 आहे. दोन्ही साइड ऑक्सिजनच्या कशा आहेत बाळांनो? सेम आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? सिमेट्रिकल इथर. एखाद्याला वाटलं मी काय करतो सर, इथं मी CH3 लिहितोय, परत इथं CH2 लिहितोय, इथं ऑक्सिजन लिहितोय, इथं CH2, इथं परत CH3. सिमेट्रिकल आहे की निर्वाळांनो? आहे. दोन्ही साइड कशा आहेत? सेम आहेत. एखाद्याला वाटलं मी इथं एरोमॅटिक रिंग लिहितो, एरोमॅटिक रिंग, काही पण ऐकू नका. ठीक आहे.